महासमितीचा स्तुत्य उपक्रम, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, कारंजा लाड. वृक्षारोपण व त्याचे संवर्धन ही काळाची गरज ओळखून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या दी जैन महासमितीने वृक्षारोपण सारखा उपक्रम राबवून पर्यावरणविषयक समतोल साधण्याचा महासमितीचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य असल्याचे सांगत कारंजा लाड येथील उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी महासमितीची प्रशंसा केली. दी जैन महासमिती कारंजा लाड संभागच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी दी जैन महासमितीबद्दल प्रशंसोद्गार काढले. पुढे बोलताना देवरे साहेब म्हणाले की आज तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ते जर थांबवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावलंच पाहिजे. झाडाविषयी अधिक माहिती देताना देवरे साहेब म्हणाले की झाड म्हणजे श्वास, जीवन व सावली आहे आणि कोणत्या ठिकाणी कोणते झाड लावावे याचेही निकष असून दी जैन महासमितीने योग्य ठिकाण व झाडाची योग्य निवड केल्याबद्दल महासमितीचे कैलास देवरे यांनी कौतुकही केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, नगर परिषदेचे वृक्षप्रेमी असलेले मुख्याधिकारी महेशजी वाघमोडे, श्री महावीर ब्रह्मचर्याश्रमचे ट्रस्टी राजाभाऊ डोणगावकर, दी जैन महासमितीचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष सुनीलजी पेंढारी जैन, प्रदेश महामंत्री प्रशांतजी मानेकर जैन, प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्रजी जैन वाडीवाले, यात्रा प्रमुख देवेंद्र आगरेकर, विदर्भ प्रमुख अभिनंदनजी पेंढारी, प्रदेश उपाध्यक्ष